अंतर्गत अपात्र करण्याची मागणी करणारी याचिका ही अध्यक्षांकडे सादर केली। त्यानंतर मग हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आलं। सर्वोच्च न्यायालयामध्ये आल्यानंतर दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवला आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवून ढाल तलवार आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार असं चिन्ह आणि नाव दिलं। त्यानंतर मग इलेक्शन कमिशनकडे सुनावण्या सुरू होत्या। त्यावेळी पुन्हा उद्धव ठाकरेंनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि इलेक्शन कमिशनच्या सुनावणीवर स्थगिती मागितली। त्यांना स्थगिती मिळाली नाही। त्यानंतर मग पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयाने एक अंतिम आदेश जारी करत निवडणूक आयोग आपापल्या परीने सुनावणी घेऊ शकेल असं म्हटलं। त्यानंतर मग पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आणि निवडणूक आयोगाच्या सगळ्या प्रक्रियांवर स्थगिती मागण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगांच्या प्रक्रियांवर स्थगिती द्यायला नकार दिला। तोपर्यंत उद्धव ठाकरेंनी म्हटलं की हे संपूर्ण प्रकरण जे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्याचा निर्णय होईपर्यंत, त्याचा फैसला होईपर्यंत कुठल्याही प्रकारे आमदार अपात्रतेचा निर्णय हा व्हायला नको आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आणि जोपर्यंत आमचा अंतिम आदेश येत नाही तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणात आमदार अपात्रतेची कार्यवाही करू नका असे विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्यात आले। त्यामुळे इथे दोन घटना घडल्या। एक तर एका बाजूला विधानसभा अध्यक्षांवर सर्वोच्च न्यायालयाकडूनच स्थगिती देण्यात आलेली होती आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगावर कुठल्याही प्रकारची स्थगिती न्यायालयाने दिलेली नव्हती। निवडणूक आयोगाने निर्णय केला 2023 फेब्रुवारीमध्ये धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना देण्याचा। तो निर्णय करत असताना त्यांनी राजकीय पक्ष संघटना कुणाकडे आहे हे ठरवण्यासाठी ट्रिपल टेस्ट वापरली। ती ट्रिपल टेस्ट सर्वोच्च न्यायालयाच्याच 1971च्या निकालपत्राने निश्चित केलेली होती आणि त्या ट्रिपल टेस्टच्या आधारे पुन्हा एकदा धनुष्यबाण हा सर्व निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि मशाले चिन्ह वापरण्याची मुभा ही उद्धव ठाकरेंना देण्यात आली। त्यानंतर पुन्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर आलं आणि घटनापीठाने एक आदेश दिला की विधानसभा अध्यक्षांनी कशा प्रकारे निर्णय करायचा आमदार अपात्रतेचा। तर जो सध्या वाद सुरू होता म्हणजे जे कपिल सिब्बल सांगत होते की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहे, तर हे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्या आदेशात म्हटलं त्याचवेळी की राजकीय पक्ष वेगळा आहे, विधिमंडळ पक्ष वेगळा आहे। राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षाच्या वरचढ आहे, म्हणजे विधिमंडळ पक्षाची निर्मिती जन्म राजकीय पक्षातून होतो। पण जर राजकीय पक्ष संघटनेमध्ये गट पडलेले असतील म्हणजे राजकीय पक्षाकडेच व्हीप नेमण्याचा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं। पण जर दोन वेगवेगळे व्हीप नेमले गेले, राजकीय पक्ष संघटनेतच गट पडलेले असतील, तर विधानसभा अध्यक्षांनी काय करायचं? तर विधानसभा अध्यक्षांनी पहिलं ठरवायचं की कुणाकडे राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्ष कशाच्या आधारावर ठरवायचं? राजकीय पक्षाच्या घटनेच्या आधारावर ठरवायचं, निवडणूक आयोगासोबत सल्लामसलत करून ठरवायचं आणि मग ज्यांच्याकडे राजकीय पक्ष आहे त्यांच्या व्हीपला मान्यता द्यायची आणि मग आमदार पात्र कोण ठरणार अपात्र कोण ठरणार याविषयीचा निर्णय करायचा। हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचने म्हटलं। त्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंकडेच शिवसेना आहे असा निर्णय केला आणि तो निर्णय करत असताना त्यांनी निवडणूक आयोगाने जो तर्क वापरला होता तोच तर्क वापरला। 2018ची घटना निवडणूक आयोगाकडे म्हटलं तर निवडणूक आयोग म्हणाला की ही घटना फॉल्टी आहे, ही घटना रेकॉर्डवर व्यवस्थित नाही जशी असायला हवी तशी। त्यानंतर 1999ची घटना कन्सिडर करण्यात आली, त्या घटनेच्या नुसार निर्णय होऊ शकत नाही आणि मग शेवटी ट्रिपल टेस्ट 1971चं निकालपत्र सर्वोच्च न्यायालयाचं जे पुन्हा या संपूर्ण प्रकरणात आपल्या भूमिकेत येतं त्यानुसार ट्रिपल टेस्टच्या आधारावर निर्णय झाला आणि तो निर्णय करून विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं की एकनाथ शिंदेंकडे राजकीय पक्ष आहे, त्यांनी नेमलेला व्हीप मान्य आहे, परंतु उद्धव ठाकरेंचे आमदार सुद्धा आम्ही अपात्र करत नाही आणि एकनाथ शिंदेंचे आमदार सुद्धा आम्ही अपात्र करणार नाही। म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी कुणालाच अपात्र केलं नाही आणि हा निर्णय आला साधारणपणे जानेवारी 2024 वगैरेच्या दरम्यान आपल्याला आठवते। त्यानंतर मग लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या। लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी 9 खासदार निवडून आणले आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये पुन्हा महायुतीचाच विजय झाला आणि या दरम्यानच्या काळामध्ये परत एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीने विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आलं होतं, परंतु त्यावेळी कुठल्याच प्रकारची अर्जन्सी क्रिएट नाही झाली कायद्याच्या दृष्टीने, कारण विधानसभा अध्यक्षांनी कुणाला अपात्र केलंच नव्हतं। त्यामुळे जर कुणाच्या अधिकारांचं उल्लंघन थेट होत नसेल तर सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयामध्ये
कोणत्याही प्रकारची अर्जन्सी कशी क्रिएट होऊ शकते हा मुद्दा होता. त्या दरम्यानच्या काळात एक इंटरेस्टिंग घटना घडली होती. ती म्हणजे शरद पवारांचं जे प्रकरण आहे पक्षचिन्ह वादासंदर्भातलं आणि उद्धव ठाकरेंचं जे प्रकरण आहे पक्षचिन्ह वादासंदर्भातलं, यावर आपण एकत्र सुनावणी घेऊ असं सूर्यकांत म्हणाले. कारण ही अंतिम सुनावणी कुठून सुरू झालेली आहे, तर ही सुनावणी सुरू झाली ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या होत्या महापालिकांच्या वगैरे महाराष्ट्रामध्ये, आणि ज्या प्रकारचा दिलासा हा शरद पवारांना मिळाला होता की अजित पवारांनी एक जाहिरात द्यायची आहे आणि हे जाहीर करायचं आहे की घड्याळ न्यायप्रविष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये याविषयीचा वाद प्रलंबित आहे आणि हे घड्याळ अंतिमता आमच्यासोबत नाही आहे, हे न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून सब्जेक्ट टू आउटकम घड्याळ आम्हाला मिळालेलं आहे, असं विधानसभेच्या वेळी जो एक आदेश देण्यात आला होता अजित पवारांना, तसा सेम दिलासा उद्धव ठाकरेंनीही मागितला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी. आणि त्यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत असं म्हणाले की हे प्रकरण आता संपतच आलंय, तर आपण यावर अंतिम युक्तिवादच करूया आणि अंतिम युक्तिवाद करून हे प्रकरण इन फायनलिटी इन टोटॅलिटी म्हणजे अंतिमता निकाली काढूया एकदाचं, असं त्यांनी म्हटलं. आणि तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एकत्रितपणे 3 तासाचा कालावधी, एकनाथ शिंदे अजित पवारांना जे सामनेवाले आहेत त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 2 तासाचा कालावधी, आणि मग आपण हे प्रकरण निकाली काढायचं असं ठरवण्यात आलं. दरम्यानच्या काळात अचानकपणे शरद पवारांची जी याचिका आहे ती उद्धव ठाकरेंच्या याचिकेपासून वेगळी झाली. ती वेगळी झाल्यामुळे हे 3 तास आणि 2 तासाची जी वेळेची बंधनं होती त्याविषयीची ऑर्डर सुद्धा एक प्रकारे तिला फार अर्थ उरला नाही. आणि मग आता सलग हा 8वा दिवस आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचा, सामान्य कामकाजाचा, ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या वतीने वकील बाजू मांडतात आणि आता देवदत्त कामत पुन्हा एकदा म्हणतायत की कशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं जे निकालपत्र आहे ते निकालपत्र चुकीचं आहे, त्या संदर्भामध्ये ते निकालपत्र परवर्स आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये जर तुम्ही मेजॉरिटी टेस्ट म्हणजे जी राहुल नार्वेकरांनी सादिक अली प्रकरणातली टेस्ट किंवा जो तर्क लावला राजकीय पक्ष कुणाचा आहे हे ठरवण्यासाठी, तो तर्क चुकीचा आहे असं सध्या देवदत्त कामत म्हणतायत. त्यानंतर मग देवदत्त कामत आता सादिक अली प्रकरणातल्या वेगवेगळ्या परिच्छेदांचा उल्लेख करतात. त्याच्यामध्ये ते म्हणतात की जर कोणत्याही प्रकारच्या पक्षामध्ये जर कॉन्फ्लिक्ट केव्हा निर्माण होतं, ज्यावेळी कोणत्याही प्रकारे राजकीय पक्षामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची गट तयार झाले होते असं देवदत्त कामत म्हणतात. म्हणजे देवदत्त कामत असं म्हणतात की सादिक अली प्रकरण जे 1971चं ज्याचा तर्क ट्रिपल टेस्ट ही लावली आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आणि त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांनीही राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंचा आहे आणि व्हीप त्यांचा आहे असा निर्णय घेतला. तर देवदत्त कामत असं म्हणतात की सादिक अली प्रकरणात काय झालं होतं, तर इंदिरा गांधींकडे विधिमंडळ पक्षात पूर्णपणे बहुमत होतं, म्हणजे काँग्रेसचे सगळे आमदार खासदार इंदिरा गांधींसोबत होते, बरेचसे मुख्यमंत्री इंदिरा गांधींसोबत होते, आणि दुसऱ्या बाजूला जो निजलिंगप्पा किंवा काँग्रेस ओरिजिनल हा गट होता त्यांच्याकडे AICC म्हणजे पूर्णपणे संघटनात्मक ताकद त्यांच्यासोबत आलेली होती, संघटनेमध्ये त्यांना पाठबळ मिळालं होतं. आणि काँग्रेसची बैलजोडी कुणाला मिळणार, बैलजोडी कोणी वापरली पाहिजे निवडणुकांमध्ये असा तो वाद निर्माण झालेला होता. तर ते म्हणतात की अशी केस आमची नव्हती. म्हणजे देवदत्त कामतांचं असं म्हणणं आहे की सादिक अलीचं जे तर्क आहे, सादिक अली जजमेंटमधली जी ट्रिपल टेस्ट आहे, तो तर्क ते लॉजिकच इथे लावलं नाही पाहिजे, कारण त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आणि आमची परिस्थिती वेगळी होती असं उद्धव ठाकरेंच्या वतीने देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे. ते म्हणतायत की या सादिक अली प्रकरणामध्ये जिथे एका बाजूला संघटना गेली होती आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण विधिमंडळ पक्ष एका बाजूला आला होता, त्यावेळी त्यांनी या स्वरूपाची टेस्ट लावली होती. आमच्या प्रकरणामध्ये अशा